नमस्कार, मी उत्थान अरवणकर आणि तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका खूपच खास जागेची ओळख करून देणार आहे, म्हणजेच श्री साईबाबा थीम पार्क आणि द वॅक्स वर्ल्ड शिर्डी. ही जागा म्हणजे फक्त एक थीम पार्क नाही, तर आपल्या साईंच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग आणि त्यांची शिकवण अगदी आपल्याला असं फील होईल की आपण तिकडे प्रेझेंट आहोत, अशा त्या वॅक्स स्टॅच्यूज मध्ये क्रिएट केली गेली. इथे आल्यावर बाबांचे जीवन, त्यांची सिम्प्लिसिटी आणि त्यांचे मिरॅकल्स सगळे रिअल वाटतात. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये, इथे फक्त साईबाबांचं थीम पार्क नाहीये. जे वॅक्स स्टॅच्यूचं वेगळं म्युझियम आहे, त्याच्यात तुम्हाला फेमस फुटबॉल प्लेयर्स, क्रिकेटर्स, बॉलिवूड अँड हॉलिवूड कॅरेक्टर्स आणि इव्हन पॉलिटिशियन सुद्धा बघायला भेटतात. आणि खूपसे असे फेमस कॅरेक्टर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. इट्स लाईक अ परफेक्ट ब्लेंड ऑफ स्पिरिच्युअलिटी, क्रिएटिव्हिटी आणि थोडंफार आपलं स्वतःचं माइंड. हे सगळी गोष्ट तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटेल. तर चला मग बघूया. जिवंत रूप में प्रस्तुत किया गया है. हर मूर्ति, हर दृश्य बाबा की पवित्र छू फिर से आंखों के सामने आ गए होगा. वो दिवाली की रात थी जब अंधकार एवं मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण इथे पूर्ण साईबाबांचे जिवंत स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळते. साईबाबांचं पूर्ण लाईव्ह स्टॅच्यू ते आहे, ते आपण तयार केलेले आहे. हे स्टॅच्यू जे आहे सध्या तुम्हाला बघण्यासाठी भरपूर थीम दाखवलंय. जसे दाखवण्याची थीम आहे, त्याच्यात बाबा स्लिपिंग पोझिशन मध्ये, त्याचं सर्वांनी तुम्ही आनंद घ्या. केवळ जीवित नहीं थे, उनकी प्रभाव म्हणजे ध्यान मध्ये बसायचे जंगलात जाऊन, तर त्या पद्धतीनं खूप सुंदर म्हणजे काही काही गोष्टी आता या ना इकडे, तुम्ही पण इकडे या. तुम्ही एक लक्षात घ्या, इथून आहे ना बॅकग्राऊंड बघताना म्हणजे बाबांना बघायचं, ऍक्च्युली त्या सोबत मागं बघायचं. ते 3D कॉर्नर आहे बघा साहेब, कॉर्नर दिसत नाही, जाणवणार आहे असं वाटतं हा वाडा आहे. आणि ती जी गल्ली आहे म्हणजे बाबा जेव्हा असंच हा रस्ता सरळ पुढे त्या डोंगराकडे जातोय. म्हणजे ते जे फील आहे ना ते म्हणजे अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही बघा आणि शिवाय बाबांच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ना ते इतके म्हणजे ऍक्च्युली रिअलिस्टिक आहे ते आणि तीच गोष्ट आहे ना. बरं कसं आहे, इकडनं बघा तुम्ही या ठिकाणी, आता ह्या इमेज बद्दल जरी बघितला ना तुम्ही, आता तुम्ही काय करा, बाबांना बघा आणि सेम टाइम तुम्ही बॅकग्राऊंड बघा.
असं वाटतं ते जे डोंगर आहेत, पहाड आहे, इकडनं जी घरं बघा, या घरांची लाईन आहे अशी, इकडनं काही घर आहेत आणि बाबा असे मरून या दोन्ही घराच्या मला गली आहे त्या रस्त्याला येत आहे. बाबा ज्या वेळेस म्हणजे रात्री झोपायचे तर ह्या अक्षरशः आहे ना, गोधड्या ज्या असतात ना तशी बारीक धागा असलेला त्या दोऱ्यानं बांधलेली असायची फळी, त्यांना एक फळी दिलेली, त्या फळीवरून बाबा जाऊन झोपत असायचे. आणि जी हाईट पण तुम्ही जर बघितलं त्या चरित्रामध्ये पण असं दाखवलं का तेवढ्या उंचीवर असायचे. म्हणजे ते एक दैविक कृपाच आहे त्यांची का समजा माणूस आपल्यासारखा तरी इतक्यावर जाऊन जाऊ झोपणार. पाहिलं म्हणजे हे सगळं इतकं बारकाईनं ऑब्झर्वेशन केलेलं आहे म्हणजे. आणि बाबा आहे ना म्हणजे असे अगदी म्हणजे धष्टपुष्ट होते, म्हणजे फिजिक होतं बाबांचं त्या पद्धतीनं पूर्ण आकार लग्न. शिर्डीला येणाऱ्या प्रत्येक भक्तांसाठी हे वेगळं एक एक्सपिरियन्स असणार आहे, कारण इथे आर्ट आणि इमॅजिनेशन एकत्र येतात. डॉक्टर अर्पिता पाटील, डॉक्टर पद्मराज पाटील, सौभाग्यवती कल्याणी वाणी आणि चित्रकार हेमंत वाणी यांच्या कल्पनेतून हे थीम पार्क तुमच्या समोर उभारण्यात आलं.
या थीम पार्कचं एक्झॅक्ट लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि या व्यतिरिक्त त्यांचा कॉन्टॅक्ट सुद्धा मी दिलेला आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की बघा आणि या थीम पार्कला व्हिजिट करा. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.